नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे शुक्रवार. मी पुन्हा तुमच्यासाठी काहीतरी नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या मैत्रिणींना, फॅमिलीला सर्वांना शेअर करा. अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण स्टेप्स लक्षात येतील कशा काढायच्या आहे काय. अशा प्रकारे आपली पहिली रांगोळी पण संपत आलेली आहे. एकदम सिंपल असं थोडा डायमंड काढून घेतला आणि त्याच्या साईडने आपला जो रेडी झालेला कलर आहे, मिक्स कलर, तो त्याचे टिपके टाकून घेतले आणि चकलीचा आकार देऊन घेतला. एकदम साध्या साध्या रांगोळ्या आहे बघा. या आठवड्यात आपण काढलेल्या. वाऱ्यामुळे ती रांगोळी उडते बघा मैत्रिणींनो. हे उन्हाळ्यात असंच होतं थोडंसं या पिरियडमध्ये. शुक्रवार म्हटला का देवीचा वार. देवीच्या प्रत्येक मंदिरात गर्दी असते, जसे की वणी, सप्तशृंगी देवी, कोल्हापूरची देवी. आम्ही मागच्याच महिन्यात कोल्हापूरला गेलो होतो. खूप छान मंदिर आहे आणि कोल्हापूरची माणसं पण खूप अशी प्रेमळ, एकदम प्रेमाने बोलतात ते आपल्याशी. घ्या की, चालतंय की. मला खूप आवडलं कोल्हापूर. स्पेशली तिथली सोलकढी. वा, मी पहिल्यांदाच पिलेली होती आणि खरंच खूप सुंदर. म्हणजे आणि एवढी महाग पण नव्हती. आम्ही जसं जसं कोकण साईडला गेलो तशी तशी सोलकढी महाग होत गेली होती, पण छान होती. कोकण तर विचारूच नका. एकदम स्वर्ग सुखच आहे कोकण म्हणजे. असं तिथून असं वाटतं इथंच राहावं आपण कायम. एकदम भारी, मस्त आहे. आपलं महाराष्ट्र तर खरंच खूप छान आहे. म्हणजे या महाराष्ट्रात कसं आहे, आपल्या जेवणाचा वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. व्यवस्थित भेटून जाईल. ही आपली पहिली रांगोळी झाली बघा मैत्रिणीनं. ही सुंदर दिसते, नाजूक एकदम. तशाच पद्धतीने आपण दुसरी रांगोळी काढणार आहोत. दुसरी रांगोळी आपण चांदणी काढणार आहोत. मी खूप दिवसांनी चांदणीची रांगोळी काढलेली. लहानपणी काढायची मी चांदणीची रांगोळी एकदम. आणि त्याला अशी पाकळ्याचा आकार दिलेला आहे. हातानेच काढली बघ. ही अशा रांगोळी काढल्या का रांगोळी पण खूप कमी लागते आपल्याला. आता डेलीसाठी जर अशाच रांगोळ्या पाहिजे. एकदम 5 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या, काही टेन्शन नाही. मैत्रिणी, तुम्ही तो आपला 7 वारांच्या 7 रांगोळ्यांचा व्हिडिओ बघितला का? चॅनलला एकदा भेट द्या, नक्की बघा. तुम्ही 7 वारांच्या 7 रांगोळ्या एकदा नक्की बघा आणि कशा वाटल्या रांगोळ्या मला कमेंट करून सांगा. आणि ट्राय करा त्या रांगोळ्या. आपण तसाच एक अजून व्हिडिओ आणू 7 वारांच्या 7 रांगोळ्यांचा, म्हणजे तुमचं टेन्शनच नाही तुम्हाला की रांगोळी कुठली काढू कुठली नाही. रोज 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 असे पाकळ्यांमध्ये कलर भरून घेतला. तुम्ही तुमच्या हिशोबाने दुसरा पण कलर भरू शकता, काही नाही त्यात एवढं. झाली आपली ही दुसरी रांगोळी पण तयार झाली आहे. एकदम बोलता बोलता बघा किती फास्ट रांगोळ्या तयार होत आहे. शुक्रवार म्हणजे वीकेंड. ही आपली तिसरी रांगोळी. हाताच्या मदतीने किंवा एखादं आपलं छोटंसं झाकण असतं त्याच्या मदतीने पण आपण सर्कल तयार करू शकतो. आपलं औषधाचं झाकण असतं बघा लहान मुलांच्या, किंवा आपल्या पण त्याचं ते प्लॅस्टिकचं झाकण असतं, त्याच्या साह्याने पण तुम्ही हे करू शकता. किंवा चमच्याच्या साह्याने पण तुम्ही सर्कल करू शकता. जर बोटाने वाकडा तिकडे येत असेल तुमचा सर्कल तर. इथं रांगोळी खूपच सोपी आहे. फक्त फूल काढलेलं आहे आणि त्याला डबल डबल पाकळ्या केलेल्या आहे. एक सूर्यफुलासारखं झालं आहे ते. छान वाटते ना रांगोळी एकदम. तुम्ही ह्या खाली ज्या आता आपण पाकळ्या काढतो त्यात पण कलर भरू शकता, असा हिरवा वगैरे. मी पूर्ण व्हाईटच काढली रांगोळी, थोडासाच कलर त्यात टाकलाय. ही आपली दुसरी रांगोळी झाली आहे.
मैत्रिणींनो, कशी वाटली रांगोळी नक्की सांगा. रांगोळ्या ट्राय करा. पुढे भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन रांगोळ्या घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.